हे सगळ्यांनी घेतलंय का चहा पाणी? त्याची आत बसून जरा 5 मिनिटं बस. नाही नाही बस कोण जा बोलू ना आपण आता. तुम्ही तर खरं हॉलिवूड बॉलिवूड मध्ये जायला पाहिजे होतं. हां इसको तो एक सामने साहब इसको राहुल का है क्या अभी? बाकी वन टोन बाकी दिल्ली को भेज रहा हूँ. दिल्ली भेज रहा? बाप रे. इसको दे जरा, उसको देते जाओ. हाँ तर शॉर्ट मध्ये घ्या फक्त. मला सांगा सिडको प्रकल्पाबाबत काय मागणी केलेली आहे, कसा हा स्कॅम झाला आणि आता मागणी काय? जालना खरपुडी सिडको प्रकल्प होण्याच्या पूर्वी काही भूमाफियांनी त्या ठिकाणी शेकडो एकर जमिनी घेतल्या. त्या सिडकोच्या माती मारण्याचा प्रयत्न केला आणि सिडको त्यावेळेस नोटिफाय करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भात सिडकोची बैठक घेऊन अर्न्स्ट अँड यंग या कंपनीकडून आर्थिक व्यवहार्यता तपासणी अहवाल टेक्निकल फायनान्शियल फिजिबिलिटी रिपोर्ट मागवला. त्या रिपोर्टमध्ये सिडको खडपुडी प्रकल्प हा फिजिबल नाही, व्यवहार्य नाही असा अहवाल आल्यानंतर सिडकोने तो प्रकल्प जनरल बॉडीच्या मीटिंग मधून शासनाकडे पाठवून तो प्रकल्प रद्द ठरवला. त्यानंतर त्याच जागांवर भूमाफियांनी परत एकदा सिडको प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. हालचाली सुरू केल्यानंतर सध्या या संदर्भातला भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा ग्रीन झोन आणि येलो झोनच्या नावाखाली धनदांडग्या भूमाफियांना 1,66,00,000 रुपये प्रति एकर प्रमाणे आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना फक्त 25 लाख रुपये एकर प्रमाणे ग्रीन झोनच्या जमिनी घेतल्या जात आहे. हे अन्यायकारक आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी या संदर्भात निवेदन दिलं होतं. माननीय मुख्यमंत्री महोदय सचिवालयाने तात्काळ याची गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भातला चौकशी अहवाल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे मागवला आणि मला आशा आहे की या अहवालाची मी प्रतीक्षा आहे आणि हा अहवाल आल्यानंतर मी बारकाईने नजर ठेवून आहे. हा अहवाल आल्यानंतर मी पुढची दिशा ठरवेल. पण आता या प्रश्नावरून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. कारण शिंदेच्या नेतृत्वामध्ये सरकार असताना त्यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आणि आता फडणवीस चौकशीचे आदेश देत आहेत या प्रकल्पात. हे बघा, शिंदे गट आणि बीजेपी हा महायुतीचा अंतर्गत विषय आहे. मला त्या राजकारणामध्ये जायचं नाही. माझा विषय साधा आणि सरळ आहे की जालना खरपुडी सिडको प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसतंय आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिलेले आहे. त्यांचं काय चाललंय, मी एवढा मोठा नेता नाही मी या संदर्भात भाष्य करण्यासाठी. म्हणून मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की काही भूमाफियांनी सिडको मध्ये जवळपास 900 कोटी रुपयाचं भूसंपादन घोटाळा केलेला आहे. या घोटाळ्यामध्ये एकाच कुटुंबाच्या नावावर जवळजवळ 400 कोटी रुपये गेल्याचे दिसले. या भूसंपादन प्रक्रियेमध्ये ग्रीन झोन आणि येलो झोन करण्यात आले. त्यामध्ये भूमाफिया धनदांडगे जे उद्योजक आहे त्यांनी येलो करून घेतलेल्या जमिनी वर्ग 2 मध्ये कन्वर्ट केलेल्या जमिनी या 1,66,00,000 प्रमाणे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी 25 लाख रुपये प्रमाणे खरेदी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. माझ्या सुद्धा असं निदर्शनास आलेलं आहे, मी ऐकलेलं आहे असं की सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये केवळ आणि केवळ धनदांडग्या उद्योजकांना भूमाफियांना 1,66,00,000 प्रमाणे जवळपास 330 कोटी रुपये हे अदा करण्यात आलेले आहे. मी मागणी अशी केलेली माननीय मुख्यमंत्री महोदयांना की यांनी या जमिनी याचा सर्च रिपोर्ट करावा. या जमिनी यांनी काय रेटने घेतलेल्या आहेत आणि सिडकोच्या माती काय रेटने मारतायत याची तफावत बघा. याच्यावरूनच आपल्या लक्षात येईल की हा प्रकार काय आहे, हा षडयंत्र काय आहे. 900 कोटीचा हा प्रकल्प आहे.
मग आता त्यानंतर हा सिडकोची काय भावाने विक्री होते? सिडको प्रकल्प जालन्याला यावा असा या मताचा मी आहे. कारण सिडको ही फार मोठी नावाजलेली आणि नावलौकिक मिळवलेली संस्था आहे. परंतु ते योग्य ठिकाणी आलं पाहिजे. ज्या ठिकाणी फिजिबिलिटी आहे, ज्या ठिकाणी नागरिकांना सोयीस्कर आहे, ज्या ठिकाणी सिडको प्रशासनाला व्यवहार्य आहे, अशा ठिकाणी तो प्रकल्प आला पाहिजे. खरपुडी हे जालना शहराच्या एका टोकाला आहे. जालना शहरामध्ये आत्ताच डीपी प्लॅन मंजूर झाला. त्या डीपी प्लॅन मध्ये 4.5 पटीने रहिवासी जागा जास्त मोकळ्या करण्यात आल्या. जालना शहरामध्ये जर तुम्हाला 1000 रुपये 800 रुपये प्रति स्क्वेअर फीट दराने जर जागा मिळत असेल तर सिडकोच्या जे आता 1000 कोटीमध्ये भूसंपादन होणार आहे, 1000 कोटी रुपये त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी लागणार आहे. मग हे पैसे सिडकोला परवडणारे आहे का? 4000 आणि 5000 रुपये स्क्वेअर फीटने जागा कोण घेणार आहे जालन्यामध्ये? सर एक हिंदी मध्ये